तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला। त्यांना चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपोलो रुग्णालयातल्या सीसीयू मध्ये त्यांच्यावर 2.5 महिन्यांपासून उपचार सुरू आहेत। तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। त्याचबरोबर लंडनमधील डॉक्टरांचाही सल्ला घेतला जातोय। एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर्सही दिल्लीवरून रवाना झालेत। सध्या त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलंय। दरम्यान तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल विद्यासागर राव अपोलो हॉस्पिटलला मध्यरात्री दाखल झाले। त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी जयललिता यांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही राव यांच्याशी दूरध्वनीवरून जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे। तर केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनीही जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे। रुग्णालयात राज्य मंत्रिमंडळातील मंत्री दाखल झाले असून पन्नीरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकही घेण्यात आली आहे। जयललिता यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचं वृत्त समजताच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे। दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। राज्यातील सगळ्या सुरक्षा दलांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तसंच मद्रास आणि अण्णा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। त्याचबरोबर आज होणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे। त्याचबरोबर राज्यातील सर्व चित्रपटांमधील शो रद्द करण्यात आले आहेत। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर। उदय सर, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? आता या क्षणाला तामिळनाडूची जेवढे आमची सूत्र आहेत त्या सूत्रांशी बोलल्यानंतर जयललिता यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही चांगली बातमी किंवा कोणतीही सकारात्मक बातमी आता समोर येत नाहीत। ज्या बातम्या काल मध्यरात्रीपर्यंत आल्या त्या सगळ्या अत्यंत चिंताजनकच होत्या। त्यामुळे कार्यकर्त्यांचं अपोलो हॉस्पिटलच्या बाहेर जमा होणं आणि संपूर्ण तामिळनाडूमध्ये एक प्रकारचं गंभीर आणि चिंतेचं वातावरण असणं अत्यंत स्वाभाविक आहे। नक्कीच सर, आपण पाहिलं जयललिता म्हणजे खरं तर तामिळनाडूमधलं एक महत्त्वाचं राजकीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची राजकीय कारकीर्द आणि सध्याची राजकीय स्थिती याबद्दल काय सांगाल? गेले 4 महिने मुख्यमंत्री असून सुद्धा मुख्यमंत्रीपदाचा कारभार आपल्या तब्येतीच्या कारणास्तव नीट पार पडू न शकलेल्या जयललिता यांचं कार्यरत असणं यापेक्षा त्यांचं असणं याला फार तामिळनाडूमध्ये महत्त्व आहे। तामिळनाडू हे अत्यंत भावनाशील राजकारणाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणता येईल। त्यामुळे त्यांचं असणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते असणं आज कसोटीला लागलेलं आहे असं मला वाटतं। नक्कीच, धन्यवाद उदय सर या चर्चेबद्दल। तर आपण बघतो या क्षणाची एक महत्त्वाची बातमी। तामिळनाडू हे राज्य भावनिक आहे, त्यामुळे जयललिता यांची अशी गंभीर प्रकृती हे खरंच त्या राज्यासाठी एक खूपच भावनिक गोष्ट आहे। आणि आपण बघतो या ठिकाणी तामिळनाडूच्या रुग्णालयाबाहेर सध्या प्रचंड मोठी गर्दी जमलेली आहे। त्यांच्या आरोग्यासाठीची प्रार्थना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।